मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि ते कसे भरायचे, कुठं भरायचे, त्यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतळ, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची मागच्या अर्थसंकल्पात, पावसाळी अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पात म्हटलं तरी चालेल, तर याची घोषणा झालेली आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे 1 जुलैपासून। त्यासाठी अर्ज कसा करायचा ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, सर्वात अगोदर या अर्ज कोणाकोणाला पात्र ठरणार आहेत, कोण या अर्जासाठी पात्र ठरणार आहेत त्याविषयीची माहिती घेऊया। तर लाभार्थीची पात्रता काय असणार आहे मित्रांनो? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी, आता हे तर नॉर्मल गोष्ट आहे, हे तर प्रत्येकजणच आता महाराष्ट्र राज्याचे असणार आहे। राज्यातील विधवा, विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, म्हणजे निराधार महिला, परित्यक्त्या म्हणजे ज्याचा घटस्फोट वगैरे झालेला आहे अशा महिला। त्यानंतर मित्रांनो, किमान वयाची वर्ष पूर्ण, म्हणजे 21 ते 60 वर्ष वय असलं पाहिजे। आता काही जणांचा प्रश्न असा आहे की मुलींना फॉर्म जमतो का? तर ज्या कॉलेजला वगैरे मुली असतात त्यांना फॉर्म जमतो का? तर नाही मित्रांनो, हा फॉर्म विवाहित, घटस्फोटित, विधवा, निराधार, परित्यक्त्या या अशा महिलांनाच जमतो, मुलींना वगैरे हा फॉर्म जमणार नाही। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपलं बँक खातं DBTच्या माध्यमातून पैसे वितरित करण्यासाठी तर आधारला लिंक असणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, उत्पन्न किती पाहिजे? तर उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी पाहिजे। आता 2.5 लाखाच्या वर उत्पन्न जर केलं तर तुम्ही श्रीमंताच्या किंवा मिडल क्लासच्या वरच्या लेवलमध्ये असाल आणि तुम्हाला मग ही योजनेचा पात्र करण्यात काही अर्थच उरणार नाही शासनाला। तर त्यामुळं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत पाहिजे। तर मित्रांनो, अपात्रता कोणती? आता कोणत्या महिला, आता प्रत्येकालाच प्रश्न पडला असेल की बुवा आम्ही आता अर्ज भरायचा की नाही, की आम्ही अर्ज भरल्याच्यानंतर आमचा अर्ज रिजेक्ट वगैरे होईल का? तर अपात्रता काय? तर ज्यांच्या कुटुंबाचे, आता 2.5 लाखाच्या वर अगोदर सांगितलं मी, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे अशांना अपात्र करण्यात येईल। तर कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स भरतो अशाला, आता ते पण, त्यांना पण ह्या 1,500 रुपयाहून काही घेणं देणं नसणार आहे, ते स्वतःहूनच हा फॉर्म भरणार नाहीत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये, म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर सरकारी नोकरीला कोणी नसायला पाहिजे। आता सरकारी नोकरीला आता ज्याला 40-50 हजार पेमेंट आहे असे लोक आपल्या बायकोचा किंवा नातेवाईकाचा फॉर्म भरण्यासाठी उत्सुक नसणार आहेत, कारण की ते 40,000 50,000 पेमेंटवाले 1,500 साठी एवढं परेशान होणार नाहीत। तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामध्ये योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा। म्हणजे आता कसं आहे, काही जण विधवा बाया असतात व त्यांनी पगारी केलेले असतात किंवा दुसऱ्या संजय गांधी वगैरे अशा निराधार योजनेचा फायदा घेतलेला असतो, तर अशा महिलांनी फॉर्म भरायचा नाही। तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आता आमदार खासदाराचे फॅमिलीवाले कशाला हे फॉर्म भरतील? 1,500 साठी कोणी बेजार होणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, आता यांना पण काहीही घेणं देणं नसणार आहे या फॉर्मचे। तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन, आता 5 एकरपेक्षा जास्त जमीन, आता शेतकरी काय म्हणतात, आम्हाला फॉर्म जमेल, परंतु ज्या शेतकऱ्याला 5 एकरपेक्षा जास्त, आता फॅमिलीचं इन्कम जास्तच असणार, आता 5 एकरच्या पेक्षा जास्त जमीन म्हणल्यावर इन्कम पण जास्त असणार, 2.5 लाखाच्या पेक्षा उत्पन्न जास्त निघणार। 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर, म्हणजे 4 व्हीलर, आता गाड्या समजा 4 व्हीलर ज्यांच्या घरी आहेत, ज्यांच्या नावावर आहेत, त्यांनासुद्धा याचा फायदा होणार नाही। तर या अपात्रता होत्या मित्रांनो। तर मित्रांनो, हे जे अपात्रतेचे जे नियम आहेत त्या नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्ही फॉर्म भरायचा नाही, उगाच परेशान व्हायचं नाही। आणि राहिला प्रश्न मित्रांनो, आता उत्पन्न कसं काढायचं आणि त्यानंतर डोमासाईल कसं काढायचं? तुमच्याकडे डोमासाईल नसेल तर शाळेची TC वगैरे चालेल, तर डोमासाईल निघत असेल तर लवकरात लवकर काढून घ्या। आता सेतू केंद्रावर भरपूर गर्दी होत आहे मित्रांनो, तुमचा नंबर आता 8 दिवस तर तुमचे डॉक्युमेंट काढण्यातच जाणार आहेत। तुमचं उत्पन्नाचं असू शकतं घरामध्ये, परंतु डोमासाईल आणि बाकी गोष्टी, आधारला मोबाईल नंबर लिंक करणे, या गोष्टी आता तुम्हाला नंबरला लावून, लाईनला लागून या गोष्टी दुरुस्त करून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। तर मित्रांनो, फॉर्म कसा भरायचा? तर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो ॲप येणार आहे। जर सेल्फ म्हणजे स्वतः भरण्यासाठी ॲप असणार आहे, आणि जर तुम्हाला जर भरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर किंवा महाई सेवा केंद्रावर जायचं आहे आणि तिथे फॉर्म भरायचा आहे। आता काही जणांना प्रश्न पडलेला, बाबा 1 तारीख गेली, 2 तारीख पण गेल्यासारखीच आहे, आता
तर अजून पण फॉर्म तर 1 तारखेपासूनच सुरू होणार होता. तर मित्रांनो, तुम्हाला जर जास्तच घाई असेल, तुमचे डॉक्युमेंट रेडी असतील, तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे आणि अंगणवाडी सेविकांच्या हाती द्यायचा आहे. तर आता अंगणवाडी सेविका तुम्हाला जर घाई असेल, बुवा आमची डॉक्युमेंट रेडी आहेत, आम्ही कशाला वेट करायचं ऑनलाईन फॉर्म भरण्याची, तर अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही फॉर्म द्यायचा. परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही जरी अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म दिला, तर फॉर्म जो ऑफलाईन फॉर्म असतो त्याची प्रोसिजर लेट असते. तो फॉर्म कुठं धुळकात पडत असतो हे सर्वांनाच माहीत आहे. तो फॉर्मकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्ही 2-4 दिवस वेट करा ऑनलाईन फॉर्म भरण्याचा, ऑनलाईन लिंक येण्याचा. 2-4 दिवस वेट करा आणि जरी लिंक नाहीच आली तर ऑफलाईन फॉर्म भरा. जोपर्यंत ऑनलाईन फॉर्मची लिंक येत नाही तोपर्यंत ऑफलाईनसुद्धा फॉर्म भरू नका, जेणेकरून तुमचा अर्ज कुठेतरी कोपऱ्यात धुळकात पडण्यापेक्षा तुम्ही वेट केलेला बरा. तर मित्रांनो, ऑफलाईन फॉर्म भरायची घाई करू नका. ऑफलाईन फॉर्म सुरू झालेत कालपासूनच, तर ते फॉर्म द्यायचे असतील तर तुम्ही देऊ शकता अंगणवाडी सेविकेकडे. परंतु माझ्या म्हणते की तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरायची घाई करायची नाही, कारण ते फॉर्म घेतात आणि कुठेतरी धुळखात पडत असतो. आणि जरी तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला तरी त्याची प्रोसिजर ऑनलाईनमध्येच करावी लागते. ते फॉर्म जमा करतात, नंतर कुठेतरी नेट कॅफेवर जातात, एकाने सर्वांचे अर्ज भरून घेतात किंवा ग्रामपंचायतकडे देऊन टाकतात आणि भरीत राहा अर्ज, असं करतात. तर त्यापेक्षा मित्रांनो, आता तेवढे अर्ज जमा करून फास्टमध्ये भरण्यामध्ये तुमचा अर्ज चुकू शकतो. तर त्यासाठी तुम्ही 2-4 दिवस वेट करायचं आहे, ऑनलाईन लिंक येण्याचा वाट बघायची आहे आणि ऑफलाईन फॉर्म भरायचा. जर इच्छा असेल तर भरा, नसेल तर 2-4 दिवस वेट करा, जेणेकरून तुमचा फॉर्म कुठेतरी धुळखात पडणार नाही. तुम्ही स्वतः ते फॉर्म डॉक्युमेंट घ्यायचे आणि एखाद्या नेट कॅफेवर किंवा CSC केंद्रावर, सेवा केंद्रावर जायचं आहे आणि तिथे जाऊन व्यवस्थितरित्या स्वतः भरायचं आहे. ग्रामपंचायतकडे वगैरे देसाल तर मग लय जास्त फॉर्म दिसतील, मग ते पटपट भरण्याच्या याच्यामध्ये तुमचा फॉर्मसुद्धा चुकू शकतो. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे त्याला दाबायला विसरू नका. धन्यवाद.